चला लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे. लाडकी बहीण योजना नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात खुशखबर, ई-केवायसी संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि त्यासोबत तुम्ही फक्त 7वी पास असाल तर त्या 7वी पासवर लाडक्यासाठी, लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आलेले सरकारी नोकरी संदर्भात या तीनही गुड न्यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड न्यूज काय आहे? खुशखबर तुम्हाला नंबर 1 तुमच्या नोव्हेंबर हप्त्यासंदर्भात आहे. दुसरी फक्त 7वी पास असाल, 10वी असाल, तुमची 7वी पास महिला असेल, 8वी असेल, 9वी असेल, 10वी असेल, 11वी 12वी या महिलांसाठी सरकारी नोकरी संदर्भात खुशखबर आहे. त्यासोबत ई-केवायसीच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट सुद्धा आलेली आहे. तर ती काय, ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. ओके. लाडकी बहीण योजनेमध्ये नंबर 1 तुम्हाला डायरेक्ट आपण इथं येऊया, तुमचं पैसे येणारे, काळजी करू नका, सगळ्यांचं वितरण होणार आहे. कधीपर्यंत ई-केवायसीच्या संदर्भात तुमचे काय प्रश्न आहेत ते पण, आणि त्याच्यानंतर ही नवीन अपडेट आहे, अनेकांना माहितीच नाही. अपडेट संदर्भात न्यायालय भरतीची सुरू झालेली आहे. 15 डिसेंबर पासून फॉर्म भरायला सुरू झाली. तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमच्या गावातली असेल, पाहुणे असेल, कुठलीही महिला असेल, फक्त पास झाली असेल 7वी पास 30 महिला, डॉक्युमेंट काय काढायचे तर फक्त रहिवासी तुमचं तहसीलचं काढून घ्या, तेवढंच लागतं. बाकी डॉक्युमेंट लागत नाही. तुमचं आधार कार्ड आहे का ते लागतं. 7वी पास असेल तर शिपाई भरतीला विषय कोणते आहेत? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, मराठी, चालू घडामोडी एवढे विषय आहेत. 30 प्रश्नाचे 30 प्रश्न आणि 30 मार्कला तुमची एक्झाम होती. ती सगळी आपण एक्झाम घेणार आहोत. तुमच्या घरातील कोणी असेल, महिला असेल किंवा पुरुष असेल, त्या सगळ्यांना 7वी पासवर भरती आहे. फॉर्म सुद्धा भरायला सांगा. 15 डिसेंबर पासून फॉर्म सुरू होत आहे. आपली बॅच सुरू झाली. 740 रुपये फक्त आणि फक्त फीस आहे. तुम्हाला न्यायालयाची भरतीची बॅच लावायची असेल तर आपला क्लासचा नंबर आहे, या नंबरला फक्त व्हॉट्सअपला हाय पाठवायचंय आणि न्यायालय भरती 7वीवर तुम्हाला आपल्या ऍप आहे श्री अकॅडमी, हा लोगो आहे, ती लिंक पाठवली जाईल. आता या महत्वाचं लाडक्या बहिणीच्या ई-केवायसीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात जी काही महत्वाची अपडेट आली ती सगळी अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार. ओके. नंबर 1 मोठी खुशखबर, हप्ता तुमचा तुमच्या कधी खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भात जर पाहिलं असेल तर लक्षात ठेवा, जी-आर आलेला आहे. पैशाचं वितरण सुद्धा झालंय का तर नाही, पैशाचं हस्तांतरण झालेलं आहे, वितरण बाकी आहे. तर हप्ता तुमचा कुठल्या दिवशी तुमच्या खात्यात येणार आहे? आज जर तुम्ही पाहिलं असेल तर शनिवार आहे, रविवार सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, त्याच्यानंतर आचारसंहिता होती आणि आता अधिवेशन सुरू आहे. काळजी करू नका. नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात वितरण तर शासकीय निर्णय ऑलरेडी झालेला आहे, म्हणजे जी-आर तुमचा निर्गमित केलेला आहे, आलेला आहे. आणि जी-आरच नाही तर तुमचे पैसे वितरण संदर्भात सुद्धा 263 कोटी 45 लाख रुपये एवढ्या पैशाचं त्या ठिकाणी निधी हा वितरण संदर्भामधला हस्तांतरण झालेला आहे आणि त्याला मंजुरी सुद्धा दिलेली आहे. आता राहिलं तुम्हाला वितरण त्या ठिकाणी कुठल्या दिवशी तुमचं जे काय डीबीडी अकाउंट आहे, या डीबीडी अकाउंटवर पैसे येणार आहे. ते महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे हप्ता वितरण संदर्भामध्ये, प्रत्येक हप्त्या संदर्भामध्ये त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आजपर्यंत सगळे हप्ते तुमचे. आता नोव्हेंबरचा जो तुमचा हप्ता आहे तर हा नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा लाडकी बहीणचा महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे ट्विटरच्या माध्यमातून तुम्हाला कधी सांगतील तर लक्षात ठेवा, सोमवार दिनांक कधी आहे? सोमवार दिनांक बघा, लक्षात ठेवा, 15 डिसेंबर पासून मंजूर झालेला जो काय निधी आहे 263.45 लाख रुपये, तर तो तुमच्या डीबीडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार तुमचं जे काय बँक अकाउंट आहे, आजपर्यंत बँक अकाउंटवर आलेले पैसे तेच येतील. परंतु इथं अनेक महिला अपात्र सुद्धा होणार आहेत, कारण नोव्हेंबरचा हप्ता अनेक महिलांना सोमवारी मिळणार नाही, त्याचं सुद्धा कारण आहे. आता लक्षात ठेवा, यापेक्षा ई-केवायसी प्रश्न आहे, खूप सारे प्रश्न ई-केवायसी संदर्भात महिलांचे, त्यापेक्षा हा एक स्क्रीनशॉट बघून घ्या. एका महिलांनीच आपल्याला पाठवलेला आहे. या स्क्रीनशॉट मध्ये काय सांगितलं बघा, तुम्हाला दिलं की नव्याने ई-केवायसी करता येईल, परंतु लक्षात ठेवा इथे काय दिलंय, लाभार्थ्यांचा आधार क्रमांक, इथं त्यांनी आधार क्रमांक टाकलेला आहे. हा जो कॅप्चा दिलेला आहे तो त्यांनी इथं टाकलाय 174181 आणि इथं त्यांना काय दिले, वॉर्निंग दिलेली आहे. वॉर्निंग मध्ये काय दिलेलं आहे, या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे नव्याने जरी ऑप्शन आलेले असेल
तरीही तुमची ऑलरेडी अगोदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनवरती मेसेज दिसतोय. मग त्या ठिकाणी काय झालंय, आता एडिटचं जे आपण म्हणतो की एडिटचं ऑप्शन आलेलं आहे, तर हे कुणाला आलंय लक्षात ठेवा, ज्यांनी ऑलरेडी अगोदर केलेली नव्हती किंवा ज्या महिलांचे वडील असतील किंवा पती असतील जे वारलेले आहेत किंवा घटस्फोटित महिला आहेत किंवा अविवाहित महिला आहेत, पती वारले वडील वारलेले आहेत, अशा ज्या कुठल्या महिला आहेत किंवा ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती अशा महिलांसाठीच आलेला आहे. ज्यांची ऑलरेडी पूर्ण झालेली आहे तर तुमच्या स्क्रीनवरती या प्रकारचा मेसेज येतो, वॉर्निंग, या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे यांना परत ई-केवायसी करता येत नाही. त्यांच्या चुका झाल्या होत्या. ज्या ठिकाणी तुम्हाला नाही किंवा नो असं दोन्ही ठिकाणी करायचं होतं त्या ठिकाणी अनेक महिलांनी यस केलेलं आहे, काही ठिकाणी नो केलेलं आहे. मग या महिलांचा हा प्रश्न आहे ई-केवायसी संदर्भामध्ये की पुढचा हप्ता आम्हाला येणार नाही का, आम्हाला अपात्र केलं जाईल का. तर काळजी करू नका, त्या संदर्भामध्ये महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे संपूर्ण माहिती देतील. आणि तुम्ही किंवा तुमच्या गावातील कुठलीही महिला असेल, पुरुष असेल, 7वी पास झाली असेल तर न्यायालयामध्ये शिपाई पदाचं पद आहे, शिपाई हमाल म्हणतात. त्याचं पेमेंट चांगलं आहे, बेसिक 16,600 ते 92,400, म्हणजे साधारणतः तुम्हाला एक 27 ते 28,000 रुपये सुरुवातीला जॉईन झाल्याच्या नंतर पेमेंट आहे. तुमच्या गावातील महिला असतील, तुमच्या ओळखीच्या असतील किंवा तुमच्या पाहुण्यातील असतील, तुमच्या व्हॉट्सअपच्या सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करून द्या, याचा स्क्रीनशॉट पाठवा. हा आपला नंबर दिसतोय. तुम्हाला न्यायालय भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला संपर्क करा. 60% त्या ठिकाणी सूट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग तुमची फीस ही 2,000 रुपये होणार आहे. सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मांडा. आता ई-केवायसीच्या संदर्भात जर पाहिला असेल तर प्रश्न पहिला नंबर 1 चा प्रश्न तुमचा काय आहे, तर तो प्रश्न असा आहे की ई-केवायसी नव्याने पुन्हा करायची गरज आहे का. तर लक्षात ठेवा, पुन्हा तुम्हाला करायची गरज नाही. आताचा जो काय तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवलाय, ज्यांची ई-केवायसी झाली त्यांना दाखवतो तिथं की तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, त्यांना करायची गरज नाही. आता कुणाला करायची गरज आहे, ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण होती, ठीक आहे, ज्या महिलांचे वडील किंवा त्या ठिकाणी पती हे वारलेले होते, त्यांना नवीन ऑप्शन आलेलं नव्हतं, अशा महिलांनी ई-केवायसी परत करायची. बाकीच्या महिलांना ई-केवायसी परत करायची आवश्यकता नाही. आणि त्या ठिकाणी आयटी विभागाने महिला बालकल्याण खात्याला त्यांचा डेटा दिलेला आहे. ज्या महिलांचं किंवा ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे प्रतिवर्षी 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त जर असेल तर अशा महिलांना पुढचे हप्ते येणार नाहीत. हा व्हिडिओ महत्वाचा आहे, लाईक करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तिथं रेग्युलर तुम्हाला डेली प्रश्न दिले जातात, तो सुद्धा जॉईन करून घ्या. ओके, थांबतोय.